के बाद भी अगर तुझे चैन तेरी ये मुराद आऊंगा तेरे वास्ते पलक से मैं तारे संग बांध लाऊंगा तेरे से मैं चांद लाऊंगा। ते मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि मटेरियल डाउनलोड केल्यानंतर जे काही तुम्हाला मी अलाइट मोशनचे प्रोजेक्ट दिलेले असणार आहेत, जसं की हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि जो काही टेक्स्ट ॲनिमेशनचा प्रोजेक्ट आहेत असे 2 प्रोजेक्ट दिलेत। सिम्पली ही 2 प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात अगोदर आपला जो काही टेक्स्ट ॲनिमेशनचा प्रोजेक्ट असणार आहे, बघू शकता या ठिकाणी या प्रकारचं काही ॲनिमेशन आणि इकडे टेक्स्ट ॲनिमेशन वगैरे मी तुम्हाला दिलं आहे। तर मित्रांनो हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सुरुवातीला बघू शकता जे तुम्हाला लेअर दिसते या ग्रुपची, तर त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। लेअर सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकता हा जो काही लेअरचा ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायची आहे। लेअर कॉपी केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर एकदम स्टार्टिंगला येऊन लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे। लेअर पेस्ट केल्यानंतर आता बघू शकता मित्रांनो आपली जी काही पहिली बीट आहे त्या पहिल्या बीटपर्यंत व्यवस्थित ही लेअर तुमची ॲडजस्ट होऊन जाणार आहे। लेअर या ठिकाणी पेस्ट केल्यानंतर आता ह्या लेअरला तुम्हाला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि या प्रकारे असं खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो ही जी काही लेअर आहे यामध्ये तुम्हाला फॉन्ट मिसिंग असं येणार आहे। तर मित्रांनो म्हणजे हे जे काही इमोजी दिसत आहेत ते तुम्हाला आयफोन इमोजी दिसत आहेत, तर सिम्पली मित्रांनो यामध्ये तुमच्या अलाइट मोशनमध्ये आयफोन इमोजीचा फॉन्ट नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला फॉन्ट मिसिंग असं येणार आहे। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही कोणताही तुम्हाला एक ग्रुप या ठिकाणी सिलेक्ट करून नंतर एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही जी काही इमोजी आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि एडिट टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एडिट टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो आपलं जे काही iOS फॉन्टचं तुम्हाला नाव दिसतंय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करून 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जो काही मी फॉन्ट दिला असणार आहे तो फॉन्ट इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो हा फॉन्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि या प्रकारे आपलं जे काही आयफोन इमोजी आहे ते तुम्हाला दिसून येणार आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्ही टेक्स्टवरती क्लिक करून ही जी काही इमोजी आहे ती इथून तुम्ही चेंज देखील करू शकताय। तर बघू शकता या प्रकारे इमोजी मी इथून चेंज केल्या। इमोजी चेंज केल्यानंतर आता मित्रांनो इथून तुम्ही बॅक आला तर ह्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता ह्याची जी काही लेंथ आहे बघू शकता ही कमी झाल्या। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला बॅक येऊन म्हणजे इकडे पुढे यायचं आहे आणि ही जी काही लेअर आहे त्याची लेंथ तुम्हाला या प्रकारे असं वाढवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो कसल्या प्रकारे ॲनिमेशन वगैरे काय सुद्धा हलणार नाही, तुम्हाला ज्या प्रकारे मी स्टेप सांगितली त्या प्रकारे या ठिकाणी फॉलो करायचे आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। इथून बॅक आल्यानंतर आपल्या टेक्स्ट ॲनिमेशनच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला येऊन जायचं आहे। या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता मित्रांनो पुढे हा जो काही ग्रुप तुम्हाला दिसतोय ह्या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा ग्रुप तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला येऊन जायचं आहे। नंतर मित्रांनो 9.06च्या बीटवरती यायचं आहे। ह्या बीटवरती आल्यानंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही जी काही लेअर आहे ती तुम्हाला इथून पेस्ट करायची आहे। लेअर पेस्ट केल्यानंतर ह्या लेअरला लॉंग प्रेस करून या प्रकारे ही जी काही तुम्हाला ब्लँक टेक्स्टची लेअर दिसते बघू शकता ही जी काही लेअर आहे ह्या लेअरच्या खालच्या बाजूला असं सेट करायचं आहे। या प्रकारे सेट केल्यानंतर आता बघू शकता आपला जो काही ब्रशचा इफेक्ट मित्रांनो दिसतोय तो ब्रशच्या इफेक्टमध्ये तुम्हाला पांढरा कलर दिसतोय आणि तिथे तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी ह्या ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वरती बघू शकता जे काही आपली लेअर आहे म्हणजे जो काही व्हिडिओ तुम्हाला दिसतोय ब्रश इफेक्टचा त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि वरती सर्च बारवरती क्लिक करून इथे तुम्हाला क्रोमा की बघू शकता हा जो काही इफेक्ट दिसतोय सिम्पली ह्या इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचा आहे। स्टँडर्ड सेटिंगला ॲड केल्यानंतर आता इथे बघू शकता हा जो काही हिरवा कलर आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला पांढरा कलर ॲड करायचा आहे। या प्रकारे बघू शकता मित्रांनो कलर ॲड केल्यानंतर आपला जो काही बॅकग्राऊंडचा फोटो होता तो या ठिकाणी तुम्हाला दिसू लागला आहे आणि जो काही ब्रश इफेक्ट होता तो देखील या ठिकाणी इथे अप्लाय झालेला आहे। नंतर मित्रांनो यामधला फोटो चेंज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे खालचा जो काही ग्रुप अँड मास्कचा लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार असाल बघू शकता। आणि जर मित्रांनो तुम्ही हेच फोटो ॲड करणार असाल तर या प्रत्येक फोटोंची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनला दिल्या तिथून अगदी इझिली तुम्ही हे फोटो ॲड करून घेऊ शकता। आता मित्रांनो हा फोटो ॲड केल्यानंतर ह्याला एकदम शेवटपर्यंत तुम्हाला या प्रकारे असं सेट करायचं आहे आणि लॉंग प्रेस करून ही जी काही रेक्टेंगलची लेअर आहे त्याच्या खालच्या बाजूला असं ॲड करायचं आहे।
नंतर मित्रांनो आपला पहिला जो काही फोटो होता तो तुम्हाला इथून डिलीट करायचा आहे आणि आता जो काही फोटो आपण ॲड केला आहे त्याला मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून व्यवस्थितरित्या असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो इथून बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपला जो काही फोटो होता तो ब्रश इफेक्टमध्ये व्यवस्थित असा ॲडजस्ट झालेला आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता जो आता आपण लेअर या ठिकाणी एडिट केला हा जो काही ग्रुप आपण एडिट केला त्या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या या ठिकाणी बीटवरती येऊन नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला या ठिकाणी अशी पेस्ट करायची आहे। लेअर पेस्ट केल्यानंतर आता इथून तुम्हाला लॉंग प्रेस करून या प्रकारे असं खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। बघू शकता मी व्यवस्थितरित्या याला ॲडजस्ट केले। या प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर बघू शकता आपली जी काही मित्रांनो ब्लँक टेक्स्टची जी लेअर आहेत काय त्या लेअरच्या बरोबर एंड पार्टला बरोबर आपल्या ती खालची लेअर आपण जी ॲड केली ती मॅच झाली पाहिजे, म्हणजे त्याची लेंथ सेम आली पाहिजे। बघू शकता आता ही जी काही लेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जी काही ग्रुपची लेअर आपण ॲड केल्या त्या लेअरचा हा जो तुम्हाला काय बाण दिसतोय त्या बाणवरती क्लिक करून या प्रकारे असं तुम्हाला पुढे घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो मी व्यवस्थितरित्या ह्याला ॲडजस्ट करून घेतले। आता फोटो चेंज करण्यासाठी सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे। ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सुरुवातीला येऊन हा जो काही ग्रुप अँड मास्कचा लेअर आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करून सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुमचा जो काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो ॲड करून एकदम लास्टपर्यंत ह्याला वाढवून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो आपला जो काही पहिला फोटो असणार आहे त्याला तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे आणि ही जी काही आपला फोटो आहे त्याला तुम्हाला या रेक्टँगलच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे आणि आता मूव अँड ट्रान्सफरवरून तुम्ही याची ॲडजस्टमेंट आहे ती व्यवस्थितरित्या असं करू शकता। तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता बघू शकता हे जे काही आपला ब्रश इफेक्टचा व्हिडिओ आहे तो थोडासा कमी पडतोय, सिम्पली ह्याला देखील या प्रकारे असं वाढवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी हा जो काही दुसरा फोटो आहे तो देखील आपला ब्रश इफेक्टमध्ये ॲड झाला आहे। तर मित्रांनो आता सिम्पली जेवढे पण आपले काही बीट असणार आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये या प्रकारे असा ग्रुप पेस्ट करून आपली जी काही टेक्स्टची लेअर आहे ओके। तर मित्रांनो त्या टेक्स्ट आता इथे बघू शकता आपला जो काही ग्रुप आहे तो आणि टेक्स्टची लेअर मोठी आहे ह्या ग्रुपपेक्षा। तर ह्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, ग्रुपच्या लेअरला सिलेक्ट करून हा जो काही बाण दिसतोय त्यावरती क्लिक करून याची लेंथ आहे ती या प्रकारे अशी वाढवून घ्यायची आहे ओके। तर या प्रकारे बघू शकता एकदम ॲक्युरेटरित्या मी या प्रकारे असे ॲड करून घेतले आणि यामध्ये आता फोटो चेंज करण्यासाठी सेम प्रोसेस मी तुम्हाला सांगितली होती ती तुम्हाला इथे फॉलो करायची आहे। तर आता मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी फोटो वगैरे आहेत ते मी या ठिकाणी ॲड करतो। तर मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या प्रकारे मी सगळे फोटो ब्रश इफेक्टमध्ये ॲड करून घेतलेले आहेत। तर मित्रांनो आता बघू शकता आपल्याला या ठिकाणी लिरिक्स ॲड करायचे आहेत आणि ज्या प्रकारे लिरिक्स ॲड करायचे आहेत त्या प्रकारे मी इथे तुम्हाला ब्लँक जे टेक्स्टचं आहे लेअर ते ॲड देखील करून दिल्या, फक्त यामध्ये तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचं आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही जर वेगळे लिरिक्स म्हणजे वेगळं सॉन्ग या ठिकाणी यूज करणार असाल तर त्याचे लिरिक्स तुम्हाला त्याचं नाव गुगलवरती सर्च केल्यानंतर त्या सॉन्गचे लिरिक्स तुम्हाला भेटून जातील। आणि जर मित्रांनो डेमोमध्ये आहेत ते सॉन्ग जर तुम्ही यूज करणार असाल तर त्याचे लिरिक्स मी तुम्हाला आता तुम्ही डाउनलोड पेजवरती जाणार, म्हणजे आता मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही या पेजवरती येणार ओके। तर मित्रांनो ह्या पेजवरती आल्यानंतर बघू शकता हे जे काय आपलं थंबनेल आहे त्या थंबनेलच्या बरोबर खाली ते मी लिरिक्स असं लिहिलं आहे आणि लिरिक्स लिहिल्यानंतर ज्या काही लिरिक्स आहे त्या ओळीनं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेत ओके। तर सिम्पली आता मित्रांनो बघू शकता हे तेरे वास्ते फलक जे काही पहिली लिरिक्स आहे ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून इथून कॉपी करायचे आहे। लिरिक्स कॉपी केल्यानंतर तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये येऊन जायचं आहे। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर ही जी काही तुम्हाला टेक्स्ट दिसते त्या टेक्स्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एडिट टेक्स्टवरती क्लिक करून जी काही आपण पहिली लाईन या ठिकाणी कॉपी केली ती लाईन तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायची आहे। लाईन पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा ऑप्शन येणार आहे। तर सिम्पली तुम्हाला हे जे काही वरती फॉन्टचं नाव दिसते त्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो जो फॉन्ट मी डेमोमध्ये यूज केला आहे त्या फॉन्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सिम्पली तो फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करून ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे। फॉन्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तो फॉन्ट दिसून येईल। सिम्पली त्यावरती क्लिक करून तुम्हाला हा फॉन्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो पुढची जी काही इथे टेक्स्ट आहे बघू शकता ही टेक्स्टची लेअर आहे तिथे तुम्हाला जाऊन एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपले जे काही आर्टिकल असणार आहे बघू शकता ही जी काही दुसरी लाईन आहे ती दुसरी लाईन या ठिकाणी अशी सिलेक्ट करून या प्रकारे अशी कॉपी करायची आहे। कॉपी केल्यानंतर आता नंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे जे तुम्हाला हे टेक्स्ट पेस्ट करायचं आहे आणि ओकेवरती टच करायचं आहे। नंतर मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला पुढच्या टेक्स्टच्या लेअरवरती यायचं आहे। एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपलं जे काही आर्टिकल आहे
म्हणजे मित्रांनो मटेरियल डाउनलोड करताना तुम्ही ज्या लिंकवरती येणार त्याच लिंकवरती बघू शकता सुरुवातीलाच मी ज्या लिरिक्स आहे त्या बोल्ड करून दिलेत। सिम्पली तिथे तुम्हाला एक एक लेअर धरून या प्रत्येक आपल्या लेअरमध्ये पेस्ट करायचे आहे। तर मित्रांनो आता जेवढे पण लेअर आहे त्यामध्ये मी या लिरिक्स आहे त्या पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्या पद्धतीने मी जेवढ्या पण लिरिक्स वगैरे होती ते ॲड करून घेतलेत। तर मित्रांनो आता ह्या ज्या काही लिरिक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे। त्यासाठी मित्रांनो बॅक येऊन आपल्या ॲनिमेशनच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि ॲनिमेशनच्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता इथे जे काही टेक्स्टला मी इफेक्ट दिला आहे सिम्पली ही टेक्स्ट सिलेक्ट करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या मेन बिटमार्कमध्ये येऊन जेवढे पण आपण लिरिक्स या ठिकाणी ॲड केलेत त्या प्रत्येक लिरिक्समध्ये ही जे काही इफेक्ट आहे ती इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी लिरिक्स होते त्या प्रत्येक लिरिक्समध्ये मी जे काही इफेक्ट आहे ती इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून घेतलेला आहे। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आपलं अलाइट मोशनचं काम जे आहे ते बऱ्यापैकी झाले। आता तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो अलाइट मोशनमधून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर आता मित्रांनो ह्या सेव्हच्या बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे आणि गॅलरीमध्ये सेव्ह झाल्यानंतर इथून पुढचं जे काय काम असणार आहे ते आपण नोड व्हिडिओमधून करणार आहे। तर मित्रांनो ग्लो इफेक्ट देण्यासाठी आपलं जे काही नोड ॲप्लिकेशन आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। नोड ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर सिम्पली मित्रांनो न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। न्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता हे जे काही प्लसचं बटन आहे त्यावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला जो काही व्हिडिओ आता तुम्ही अलाइट मोशनमधून एक्सपोर्ट केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ इथे आपला आलेला आहे। नंतर इथे जे काय तुम्हाला हे प्लसचं बटन दिसतं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर हे सर्च बार तुम्हाला इथे जो काही दिसतो आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ग्लो सर्च करायचं आहे। ग्लो सर्च केल्यानंतर इथे बघू शकता सुरुवातीलाच एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल। सिम्पली मित्रांनो ह्या इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता इथली जी काही सेटिंग आहे ती मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक बघा। तर मित्रांनो ही जी काही इंटेन्सिटी तुम्हाला दिसते ती 1.0 आहे ती तुम्हाला 1.1 वरती असं घ्यायचं आहे। सेटिंगला चेंज करण्यासाठी मित्रांनो त्या ह्याच्यावरती तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे आणि असं तुम्ही वर खाली असं करू शकता। ओके तर आता इथे 1.1 वरती मी या ठिकाणी ठेवतो। नंतर मित्रांनो इथे बघू शकता हे जे काही 30 वरती आहे ती तुम्हाला या प्रकारे असं वरच्या बाजूला नेऊन त्याला 40 वरती घ्यायचं आहे आणि ही जे काही 1 आहे ती तुम्हाला असं खालच्या बाजूला ड्रॅग करून 70 ते 75 दरम्यान असं ठेवायचं आहे। मी या ठिकाणी 73 वरती ठेवलेलं आहे आणि वरती जे काही मित्रांनो 7 दिसतंय त्याला 7.07 किंवा 10पर्यंत असं तुम्ही ठेवू शकता। तर या ठिकाणी मी 7.08 वरती ठेवले, 9 वरती ठेवले। आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये याला ग्लो इफेक्ट वगैरे बघितला होता त्या प्रकारचा या ठिकाणी झाला आहे आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे या ठिकाणी तयार झालेला आहे। व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी हे जे काही तुम्हाला बटन दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काही हिरवं प्लेचं बटन दिसते त्यावरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।